मात्र सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या दृश्यांकडे, म्हणजेच मराठा आंदोलनाकडे। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर खूप मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहेत। आजचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे। जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे। आजपासून ते पाणी पण पिणार नाहीयेत। सीएसएमटी स्टेशन परिसर आजही मराठा बांधवांनी गर्दीने फुलून गेलेला आहे। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सीएसएमटी स्थानक गजबजलंय। मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकावर गर्दी आहे। सीएसएमटीवर आंदोलकांचा मुक्कामच झालेला आहे। आंदोलक रस्त्यावर तळ ठोकून आहेत। आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत मुंबई सोडणार नाही असं आंदोलक सांगतायत। मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केलेत, वाहतूक मार्गात बदल केलेत। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग वाहतुकीकरता आज बंद आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पैधुनी, वडाळा या ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक दिली गेली आहे। वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या दोन वाहतूक पोलीस चौक्यांना देण्यात आलेली आहे, जेणेकरून वाहतुकीचं नियमन ते करू शकतील। मुंबईतील वाहतूक मार्गात कसे बदल करण्यात आलेले आहेत? जे मुंबईत येतील आपल्या ऑफिसला पोहोचायचं असेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या मार्ग कसे बदलले। जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। हुतात्मा चौकातून सीएसएमटीकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे। फ्रीवे आजपासून वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय। कोणते मार्ग बंद असतील तर मुंबई सीएसएमटी पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग बंद असतील। मेट्रो जंक्शनकडून सीएसएमटीकडे जाणारे मार्ग बंद असतील। आझाद मैदानाला लागून असलेला मार्ग आज बंद असेल। मंत्रालयासमोरील मार्ग सुद्धा वाहतुकीकरता आज बंद ठेवण्यात आलेला आहे। मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल। सीएसएमटी परिसरातून सीएसएमटी स्थानकातून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि गणेश गायकवाड हे दोघेही आपल्या सोबत आहेत। या दोघांशीही बोलूया। सीएसएमटीची मराठा आंदोलकांची परिस्थिती, त्यांचं आंदोलन याविषयी जाणून घेऊया। अजित, सगळ्यात आधी आपण मला सांगाल काय परिस्थिती आहे? आपण आता नेमके कुठे आहात? म्हणजे महापालिकेच्या समोरच्या भागात आहात का सीएसएमटी स्थानकात आहात? आणि आता एक एक गाड्या स्टेशनवर पोचायला लागलेल्या असतील तर गर्दी अधिक झालेली आहे का? सुवर्णा, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरची परिस्थिती जी आहे ती आंदोलकांमुळे आता गर्दी वाढू लागलेली आहे। कारण का पनवेल आणि वाशिम येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यातून आंदोलक येऊ लागलेत। वाहतूक मार्ग, रस्ते वाहतूक जी आहे ती कुठेतरी ठप्प झाली आहे किंवा धीम्या गतीनं सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते रेल्वेने येऊ लागलेले आहेत। ही आता नुकतीच लोकल जी आहे ती पनवेलवरून आली होती आणि तिथे जर पाहिलं ते बघा या सगळ्या हे सगळे समोर दिसणारे आंदोलक जे आहेत हे सगळे या गाडीतून आलेले आहेत। आणि ही गर्दी जी आहे आपण सकाळी जेव्हा आलो होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे थांबलेले तिथे ते या रेल्वे स्थानकात झोपलेले होते, पण त्यांनी नंतर सकाळी उठून ते सगळे आझाद मैदान दिशेने गेलेले आहेत। पण इकडे जर आपण पाहिलं तर आता आंदोलक जे आहेत नव्यानं मोठ्या संख्येनं जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। मग तो नवी मुंबई परिसर असेल किंवा इतर कुठला परिसर असेल त्या सर्व भागातून मी आता प्लॅटफॉर्मवर 3 आणि 4च्या मध्ये आहे। हे आत्ताच हे दिसणारे जे घोषणाबाजी करणारे जे आंदोलनकर्ते दिसत आहेत ते आता रेल्वेतून उतरलेले आहेत। आणि पूर्ण रेल्वे बोर्ड आपण नजर टाकली तर मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत हे येऊ लागलेले आहेत आणि संख्या ज्या आंदोलकांची ती वाढू लागलेली आहे। हलगी वाजवणं, पाटील पाटील म्हणून ओरडणं, यामुळे ही सगळी परिस्थिती झालेली आहे। आपण अशा रीतीनं आंदोलक जे काय हे इथं आल्यानंतर स्थानकावरती हलगी वाजवून नाचतायत, घोषणाबाजी करतायत। या सगळ्या ह्याच्यातून गाडी जे आहे प्रत्येक गाडीतून म्हणजे नवी मुंबईवर येणारी प्रत्येक गाडी जी आहे प्रत्येक गाडीतून जी प्रवासी आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे
प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 या सगळ्या परिसरामध्ये मधल्या भागामध्ये देखील आंदोलनकर्ते जे आहेत ते इथे आपल्याला बसलेले दिसत आहेत. कारण का मधला जो पॅसेज आहे तिकीट गर्दी आहे CSMT रेल्वे स्थानकाचं, त्या सर्व ज्यामध्ये आंदोलनकर्ते जे आहेत त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे आणि आंदोलनकर्ते जे आहेत यांची हे अजून ते अजून येतच आहेत. या सगळ्या याच्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे बघा हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत हे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत आणि इथे येतात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते येतात. त्यामुळे CSMT रेल्वे स्थानकावरती एकंदर पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती आहे. पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्यांची संख्या वाढते त्या दृष्टीने बंदोबस्त देखील वाढवलेला आहे, पण तो बंदोबस्त कुठेतरी कमी पडताना दिसतोय. कारण का लोक जे आंदोलनकर्ते जे आहेत ती मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावरती येताना दिसत आहेत रेल्वेतून. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे. विशेष करून लांबचा प्रवास करून सिडको, वाशी, नवी मुंबई या सगळ्या परिसरामध्ये जे आंदोलन थांबले होते ते थांबलेले आंदोलनकर्ते जे आहेत ते आता आझादमध्ये येऊ लागलेले आहेत. ज्या पद्धतीनं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवणाचे आभाळ, पाण्याचे आभाळ असं सगळं चित्र जे आहे ते हे समोर आलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जेवण देखील आणण्यात आलेलं आहे आणि जेवण आणून या सगळ्याच्यामध्ये लोकांना वाटण्याचा किंवा लोकांना देण्याचं सर्व जे आहे ते सकाळपासून सुरू आहे. आणि असं रेल्वे स्थानकावरती आल्यावरती पूर्णतः या रेल्वे स्थानकावरती जर सगळीकडे कुठे जरी पाहिलं तरी सगळ्या आंदोलकांनी सगळा परिसर जो आहे तो व्यापलेला आहे. प्रवाशांना कुठे अडथळा होऊ नये याकरता पोलीस जे आहेत त्यांनी वेगवेगळे मार्ग तयार केले आणि इथून मध्ये जे आहे ते मध्ये कोणी थांबू नये किंवा मधून कोणी प्रवाशांना आणू नये. जे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी एका बाजूला आंदोलन करावं आणि जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना जाण्यास सेवा करावी. अशा पद्धतीने पोलीस जे ते सगळ्या जे आंदोलन करते त्यांना आझादमध्ये जाण्याचा मार्ग तर प्रवाशांना बाहेर त्यांच्या कामावर जाण्याची जो मार्ग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही परिस्थिती पूर्ण CSMT रेल्वे स्थानकावरची आहे. कुठेतरी नजर टाकली अगदी पॅसेजमध्ये किंवा इकडे सगळीकडे आंदोलनकर्ते जे आहेत उभे आहेत, बसलेले आहेत, झोपलेले आहेत, नाचत आहेत, घोषणाबाजी करत आहेत. ही परिस्थिती रेल्वे स्थानकावरची आहे. आता तसं पाहायला गेलं तर गर्दीची वेळ ही कमी झालेली आहे. सकाळी 8 ते 10 या पूर्ण पट्ट्यामध्ये 2 तासामध्ये हा पीक आवर असतो. यामध्ये आंदोलनकर्त्यांची संख्या देखील तेवढी होती आणि प्रवाशांची संख्या देखील तेवढी होती. यामुळे या रेल्वे स्थानकावरती एकदम गर्दीची परिस्थिती झाली होती. पण आता गर्दी कमी झालेली आहे, पण आंदोलनकर्ते जे आहेत ते येण्याची संख्या जी आहे ती काही कमी होत नाही आहे. आंदोलनकर्ते येतातच आहेत आणि थेट CSMT रेल्वे स्थानकावरती इथं गर्दी झाल्यानंतर सगळे जे आहे ते आझादमध्ये दिसून जात आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे CSMT रेल्वे स्थानक असेल त्याच्या बाहेरचा परिसर